वातावरण आहे? इथं जे सर्व कार्यकर्ते आहेत ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने सुप्रियाताईंचा एवढ्या मोठ्या लीडनी विजय झाला, एक तर पवार साहेबांचा विचार, त्यांचं कार्य तर मोठं आहेच. सुप्रियाताईंनी सुद्धा गेल्या 3-4 वर्षामध्ये लोकांमध्ये जो संपर्क आहे तो चांगला ठेवला होता, कामं केली. पण कुठलंही इलेक्शन लढत असताना नेता महत्त्वाचा असतोच, पण नेत्याबरोबर कार्यकर्ते पण प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं असतं. आणि हा जो विजय आहे तो जर कोणामुळे खऱ्या अर्थाने एवढा जबरदस्त झाला असेल तर हे सर्व जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे, आणि पूर्णपणे क्रेडिट या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना जातं. त्यामुळे आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा या सर्वांचंच मनापासून आभार. करारा जबाब दिलाय बारामतीच्या मतदारांनी. आपण बघितलंय न भूत न भविष्य असं 1,53,000चं लीड दिलेलं आपण बघितलं. मोदीला मतं मागितली म्हणून हा प्रकार झाला. एक तुम्ही समजून घ्या की या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विचार फार महत्त्वाचा असतो. इथं असणाऱ्या जनतेने आजपर्यंत पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, संतांचा विचार हा जपलेला आहे. आणि अचानकच तुम्ही पक्ष सोडून जर एखाद्या चुकीच्या विचाराबरोबर जात असाल तर लोक तुमच्याबरोबर कशी जाणार? लोकांना विचार महत्त्वाचे आहेत, कारण काय आत्ताच्या पिढीला, पुढच्या पिढीला काहीतरी संदेश द्यायचा असतो. त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेने एक संदेश दिलाय की स्वार्थासाठी आपण इकडे तिकडे जाऊन चालत नाही, विचार हे टिकावे लागतात. त्यामुळे इथं जो विजय झालाय तो विचाराचा झालाय, आणि तो कुणी केला असेल तर इथं असणाऱ्या मतदारांना. भाजपचा देखील पराभव झालेला आपण 100% भाजपने कुटुंब फोडलं, त्यांनी पार्टी फोडली, खालच्या लेवलला राजकारण नेलं, आणि ह्या सगळ्या गोष्टीला योग्य असं उत्तर आणि करारा जबाब जर कोणाला दिला असेल तो 100% भाजपला इथं असणाऱ्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी. असं म्हटलं की मी कमी पडलो हे एक कारण, आणि दुसरं म्हणजे की चंद्रकांत पाटलांनी जे विधान साहेबांच्या बाबतीत केलं की मला बारामतीत पवारांचा पराभव करायचा आहे, या 2 विधानांमुळे, या विधानामुळे मी कमी पडलो. तर याच्याकडे तुम्ही कसं? एक आहे जे काही भाजपने बोलून दाखवलं, नाही तर चंद्रकांत दादांनी बोलून दाखवलं, तर त्याचा एक तो भाग होताच. पण महत्त्वाचं आहे काय, याच्या मागे भाजप आहे, भाजपची रणनीती आहे हे लोकांना नक्कीच कळालं होतं. त्यामुळे एका नेत्यामुळे नाही, पूर्णपणे आपण जेव्हा विचार बदलतो तेव्हा लोक आपल्याला सोडून जातात. हे कुठेतरी या इलेक्शनमध्ये सिद्ध झालं असं आपल्याला म्हणावं लागतं. आज तुम्ही एक ट्विट केलं होतं की काही लोक म्हणजे पुढच्या भविष्य काळामध्ये धोका होऊ शकतो, धोका संभवू शकतो, लपून छपून ज्यांनी भेटी घेतल्या त्यांच्याविषयी एलॉबरेट करायला. मी एवढंच म्हणेल की कार्यकर्ते हे लढत असतात, मतदार हे आपल्याला पाठिंबा देत असतात, सर्व नेते हे प्रामाणिक असतातच. पण ठराविक काही असे नेते असतात की त्यांना पुढं काय होईल हे माहीत नसतं, आणि मग काही लोकांना कदाचित लोकसभेच्या काळामध्ये आपला एवढा दणदणीत विजय होईल, ना तर पक्षाचा विचाराचा दणदणीत विजय होईल असं कदाचित माहीत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस भाजप आणि मित्रपक्षाच्या काही नेत्यांना काही नेते भेटले असं आम्हाला कळालेलं आहे. नावं अजून स्पष्ट झालेली नाहीत. ते कुठल्या सीटसाठी भेटले, काय ॲडजस्टमेंट तिथं ते करत होते, पण कितीही ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीसुद्धा लोकांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. मी त्या ट्विटच्या माध्यमातून एवढंच म्हणालो की कष्ट करणारे कार्यकर्ते असतात, मतदान देणारे हे नागरिक असतात, पण सोयीचं राजकारण जर कुठला नेता करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही, घेऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि जर अशा काही गोष्टी झाल्या असतील, जे काही कळते झाल्यात, तर विधानसभेमध्ये अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता मोठ्या नेत्यांनी घ्यावी अशी विनंती करतो. लगेच विकास लावांडे जे प्रवक्ते आहेत तुमचे, त्यांनी पण ट्विट केलं, असं म्हटलं की शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांना आता राज्य पातळीवर पक्ष संघटनेमध्ये मोठी संधी द्या. इनडायरेक्टली हे सगळं जयंत पाटील यांच्याकडेच रोष जातं असं नाही? तसं नाहीये. एक तुम्ही समजून घ्या, आपली जी पार्टी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालतीये तिथं महाराष्ट्रामध्ये यश मिळणारच आहे. पण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळावं अशी भावना विकास लवांडेंची होती. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कुठेतरी कळालं, आणि मग त्याच्यासाठी मोठे नेते जे अनुभवी आहेत महाराष्ट्रातले, अशा मोठ्या नेत्यांना अवघड परिसरातली जबाबदारी तिथं देऊन तिथं आपला पक्ष वाढावा, आणि महाराष्ट्र सुद्धा
हा केंद्रात जी आपल्या कार्यकारिणी असेल त्याच्या अंडरच आपला महाराष्ट्र तिथे येतो असं त्यांचं मत होतं आणि मग नवीन काही चेहऱ्यांना जबाबदारी द्यावी. आणि माझं व्यक्तिगत मला जर तुम्ही विचारलं प्रदेश वगैरे याच्यात काही मी इच्छुक नाही, पण नक्कीच जबाबदारी घेण्यामध्ये मी इच्छुक आहे. कारण का अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे भेटत असतात, अपेक्षा घेऊन भेटत असतात. आतापर्यंत गेल्या 5-6 वर्षामध्ये मला पक्षाचं कुठलंही पद तिथं नाही, मी घेतलं नव्हतं आणि याच्या पुढं ते जर मिळालं आणि ते पवार साहेबांनी दिलं तर नक्कीच त्याचं स्वागत करेल. पण प्रदेश अध्यक्ष हे पद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नको. माझ्याकडे असं एखादं पद जर पक्षाने दिलं ज्याच्यामध्ये मला युवांना न्याय देता येईल, वेगळ्या फ्रंटला न्याय देता येईल तर नक्कीच ते आवडेल असं कार्यकर्ता म्हणून मी इथं सांगतो. आज बारामतीमध्ये तुमच्या स्वतःचं कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. यामध्ये काय विशेष जास्त संपर्क मुळात तुम्ही बारामतीकर आहात, आज अधिक संपर्क वाढवायचा आणखी याचं काय व्यापक होतं आहे विधानसभेची तयारी म्हणून? हे बघा, हे जे कार्यालय आहे हे माझ्या आजोबांचं कार्यालय आहे, अप्पासाहेब पवारांचं कार्यालय आहे आणि ते तसंच ॲक्टिव्ह होतं, फंक्शनल होतं. पण जेव्हा या भागामध्ये मी फिरत होतो काही युवक मला जे भेटले त्यांनी सांगितलं की कुठंतरी कधी आमदाराचं पत्र आम्हाला लागतं, त्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असतो नाही तर सरकारी एखादी गोष्ट. मी स्वतः आमदार आहे आणि मग इथून एखाद्याचं जर काही अडचण सुटत असेल तर मग कुठं संपर्क साधायचा, तर पार्टी तर आहेच. पण हे ऑफिस मला फार वर्षांपासून माझ्या आजोबाचं ऑफिस परत एकदा चालू करायचं होतं, ते मी तिथं चालू करत आहे. तुम्ही जर बघितलं त्याला बोर्ड कुठलाच लावला नाही, फक्त ऑफिस आहे. जर छोट्या मोठ्या कोणाच्या अडचणी असतील त्या इथून सुटत असतील तर त्याला काय हरकत आहे असं माझं मत आहे. अजित पवारांचे काही आमदार तुमच्या पक्षाशी संपर्कात आहेत किंवा काल 2 दिवस चर्चा तिकडचे इकडे येणार इकडचे तिकडे जाणार, काय तुमच्याकडे ती जी चर्चा आहे ती फक्त काही दिवसांमध्ये चर्चा राहणार नाही, काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना बघायला. काल दादांचे आमदार असं म्हणाले की आम्ही दादांची चेकलिस्ट आहे, कोणताही आमदार फुटणार नाही किंवा परत जाणार नाही असं काल असे आमदार आपल्याशी येऊन बोलले का, लोकात बोलले का, हे आपल्याला बघावं लागेल. आज चर्चा काय झाली हे सांगता येणार नाही. आतले जे व्हिडिओ आले त्याला आवाज पण नव्हता. आज चर्चा काय झाली हे माहिती, त्यांचा वेगळा पक्ष आहे. पण जेव्हा केव्हा एखादा आमदार आणि तो सुद्धा चांगला असेल आणि मारून मुटकून जर त्याला पलीकडे घेऊन गेला असेल तर त्याला परत पवार साहेबच घेऊ शकतात आणि घेत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण अशा आमदारांना नेत्यांना घेऊ नये जे साहेबांच्या विरोधात बोलले, विचाराच्या विरोधात बोललेले, असं कार्यकर्ता म्हणून आम्ही विनंती करू शकतो. आणि त्याच्याचबरोबर आमचं अजून एक मत आहे की पहिलं प्राधान्य हे निष्ठावंतांना. लोकसभेमध्ये जे लढलेत, पडलेत, प्रामाणिकपणे पवार साहेबांबरोबर राहिलेत त्यांना पहिलं प्राधान्य. आणि मग जे सत्तेत जाऊन आलेले आहेत तिथं जर कोणाला संधी द्यायची असेल तर ती दुसऱ्यांदा संधी आपल्याला नाही तर सेकंड प्रायोरिटी आपल्याला देता येईल. असं विधानसभेला बॅक टू पॅव्हलियन होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे. जे आमदार गेलेत ते परत येतील आणि मोठ्या संख्येने येतील. हेच मी म्हणतोय की आता फक्त ही चर्चा नाही राहिली, पुढच्या काही दिवसामध्ये काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना दिसायला बघायला मिळेल. आणि काही आमदार खरंच चांगले आहेत, परत ते येतील तर त्यांना स्वागतच आपण केलं पाहिजे. पण काही आमदार तिथं काही आपण नवीन उमेदवार आता तयार करत आहोत, त्याच्यात त्या बाबतीत काय होईल हे बघावं लागेल. आणि तिथं असणाऱ्या आमदारांनी अजून जर उशीर केला आणि तिथे जर आपण नवीन काही चेहरे पुढे आणले तर मग त्या येणाऱ्या आमदारांना आपल्याला न्याय देता येणार नाही. म्हणून 15 दिवसामध्ये जे काय होईल ते होणार आहे. आणि 15 दिवसाचं पुढे गेलं तर कदाचित आम्हाला घेताच येणार नाही असं मला तरी वाटतं, कारण तिथं नवीन चेहरे हे दिले जातील. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार विधानसभेला होणार आहे. बघा, साहेब तिथे तिकीट देणार आहे, माझ्याकडे कुठली जबाबदारी नाही. तर मी आत्ता कुठं काय बोलता येणार नाही. पण जिथं कुठं कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जी काही जबाबदारी दिली जाईल, जसं लोकसभेची जबाबदारी दिली होती ती पूर्णपणे पार पाडण्याची जबाबदारी नक्कीच मी पार पाडेल असं मी इथं सांगेन. अजितदादा फार मोठे नेते आहेत, घ्यायचं नाही घ्यायचं हे पवारसाहेब निर्णय घेऊ शकतात. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता त्या बाबतीत बोलणार नाही. बच्चा तर आता मी राहिलेलो नाही असं मला म्हणावं लागेल. पण फक्त एवढंच आहे की जो काही निर्णय तो साहेब घेतील असं नाही. एकच जागा मिळालेली आहे. अजित पवार गटाला 4 पैकी 1 जागा मिळालेली आहे. भाजपने दादांचं राजकीय अस्तित्व संपवलं असं वाटतं. दादांचं राजकीय अस्तित्व भाजपने संपवलं. तुम्ही जर माझं जेव्हा दादांनी पवार साहेबांना सोडलं, विचारायला सोडलं आणि भाजप बरोबर गेले, पहिलं वक्तव्य माझं कुठलं असेल तर ते हेच होतं की भाजप लोकनेत्याला संपवतं. दादा आज आपल्याबरोबर असते, विचाराबरोबर असते तर 2024ला
सर्व पक्षाला विश्वासात घेऊन ते कदाचित या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. आता तो प्रश्न राहिलेला नाही, कारण का त्यांच्याकडे ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे. आणि काल परवा जे काही फडणवीस साहेबांनी केलं, काही लोकांना असं वाटेल की ते भावनिक झाले, पण त्याच्या मागे खूप मोठी रणनीती होती. 2 रणनीती होती. एक तर केंद्रातले जे काही पक्षप्रमुख आहेत त्यांना तिथं बोलावतील, तिथं त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि मग जी जबाबदारी अशा एका व्यक्तीला भाजप देणार होतं, ज्याचं तिकीट फडणवीस साहेबांनीच कॅन्सल केलं होतं आणि आता देशाचे जे मोठे नेते झालेले आहेत भाजपचे, त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी देणार होती, असं कदाचित कुणकुण ही आता तिथं असणाऱ्या फडणवीस साहेबांना लागली. आणि मग कुठेतरी नाराजगी व्यक्त केल्यानंतर कुठेतरी परत एकदा महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावरील असं त्यांना वाटत असावं. 2 की हे जे 2 नेते आहेत, नाही तर 2 पक्ष आहेत, पुढच्या 6 महिन्यामध्ये ते अशा काही गोष्टी करतील की पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतील, पैसे खूप मोठ्या प्रमाणात तिजोरीतून काढतील आणि मग त्याचा ठपका हा भाजपला नक्कीच तिथं पडेल, ही भीती सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला काही हालचाली सरकारमध्ये सुद्धा काही बदल होताना बघायला मिळतील, असं माझं मत आहे. दादा, मनोज जरांगेंची परवानगी नाकारली जाते, त्यांना उपोषणाला बसायचं, पोलीस का परवानगी देतात? नाही, मला त्या बाबतीत अजून तरी काय कळलेलं नाही, ते बघावं लागेल. आता हे बघा, आता इथं हे ऑफिस बघितल्यानंतर सुप्रियाताईंचा सत्कार आहे, कार्यकर्त्यांचा सत्कार आहे. तो झाल्यानंतर आम्हाला जानाई, शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेच्या तिथं असणाऱ्या लोकांनी इलेक्शनच्या काळामध्ये जे मुद्दे सांगितले त्याची बैठक आम्ही घेणार आहोत आणि 11, 12, 13 या दरम्यान पवारसाहेब स्वतः त्या बाबतीतली बैठक घेणार आहोत. आम्ही कामाला लागलो, पण दुर्दैव असं तरी काय होत नसतं की आता निरोप लोकांना आलेले आहेत की सुप्रियाताई ज्या बैठका घेणार आहेत तिथं कुणीही जायचं नाही. आम्हाला असं वाटलं इलेक्शन पर्यंतच ही दडपशाही राहील, इलेक्शन संपल्यावर ही दडपशाही संपेल, पण आता ती दडपशाही अजून सुद्धा चालू आहे. काही झालं तरी लोक त्या बैठकीला येतील आणि ती चर्चा आम्ही करू. ते पालकमंत्री आहेत, ते तसं बघितलं तर बऱ्यापैकी अध्यक्ष उपमुख्यमंत्री आहेत, पण शेवटी आम्ही सुद्धा आणि खासदार हे लोकप्रतिनिधी असतात. लोकांचं म्हणणं ऐकून घेणं ही त्यांची जबाबदारी सुप्रियाताई करत आहेत. आता त्यांनी त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना लोक गोंड शब्द दिलेला आहे, काय ते नाव लाभार्थी काय मलिदा गँग, ते नाही आले तरी चालतील, पण सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते तिथे येतील आणि त्यांचे प्रश्न सुप्रियाताई 100% सोडवतील आणि पवारसाहेब स्वतः या सर्व योजनेमध्ये लक्ष घालणार आहेत. कारण का अनेक वर्षांपूर्वी साहेबांनीच ती योजना मंजूर करून आणली होती, ती नीट गेल्या काही वर्षात चालत नव्हती, ती परत एकदा नीट चालावी आणि काही गावांना त्याच्यामध्ये घ्यावं, यासाठी ही चर्चा आम्ही घेत आहोत. नीट परीक्षे संदर्भात तुम्ही एक विधान केलं, नीट संदर्भात खूप गोंधळ म्हणजे राज्यभरामध्ये खूप पॅनिकी असे भाजप सरकार इतकं खालच्या लेवलला गेलेलं आहे, ते अँब्युलन्समध्ये भ्रष्टाचार करतायत, ते इतर गोष्टीमध्ये भ्रष्टाचार त्यांचा चालू आहे. तुम्हाला जे स्वच्छतेचे जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्याच्यामध्ये 1000 कोटीचे भ्रष्टाचार आहे. आणि दुर्दैव असं पेपर फुटीमध्ये सुद्धा आम्ही मुद्दा काढला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. आता यांचा भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलाय तर नीटपर्यंत गेलाय. नीट म्हणजे काय तर त्याच्यातून डॉक्टर, आपल्याला उद्याचे डॉक्टर तिथं मिळणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे घाता, त्याच्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता, म्हणजे तुमची मिसाल कुठपर्यंत गेली तर युवांच्या भवितव्यापर्यंत गेलेले. आम्ही त्याचा निषेध करतो आणि पुढच्या काही दिवसामध्ये जर त्याच्यावर काही नाही झालं तर आम्ही मोठं आंदोलन तिथे उभं करू. आपने जो कल ट्वीट किया है कि लोग संपर्क में थे, छुपा छुपी करके दूसरों से, विरोधियों से मिलते थे. हमारा कहना यही है, कोई भी इलेक्शन जब लड़ते हैं तो जो प्रमुख नेता होते हैं, जैसे हमारे पवार साहब है, उद्धव ठाकरे साहब है, कांग्रेस के नेता है, वो तो परिश्रम करते हैं, पदाधिकारी परिश्रम करते हैं, कार्यकर्ता करते हैं और सबसे इम्पोर्टेंट नागरिक जो होते हैं या मतदार वो हमको सपोर्ट करते हैं. लेकिन कभी कभार ऐसे भी कुछ लोग होते हैं जो रात के अंधेरे में जो सत्ता में है उनसे बात करते हैं और कुछ सीट की सेटलमेंट करने का प्रयास करते हैं. लोकसभा में ऐसा प्रयास हुआ था, ऐसी चर्चा है. अगर वैसा सब कष्ट करते हैं लेकिन नेता सिर्फ खुद की सोचता है तो ये गलत चीज है. अभी लोगों ने वहां पे जिस तरीके का उनका प्लानिंग था वैसे कुछ नहीं किया. लोगों ने हमारे महाविकास आघाड़ी सबसे ज्यादा खासदार चुन के दिए, लेकिन इम्पोर्टेंट क्या है कि आने वाले विधानसभा में ऐसी चीज न हो, इसके लिए ये जो प्रमुख नेता है वो ध्यान देना चाहिए, ऐसा हम सबका कहना है. क्या आपको सीधे तौर पर जयंत पाटिल के संदर्भ में, क्योंकि उनकी काफी चर्चा चल रही है? देखो, नाम हमारे पास नहीं आया. जयंत पाटिल साहब बहुत बड़े नेता हैं, बहुत अनुभव है और ऐसी चीज वो नहीं करेंगे, लेकिन जो संदेश हमको आया वो आगे जाके नाम भी आगे आएंगे और
ऐसे जो जिन्होंने ये गलत किया है उनके पेट में अभी दुखना चालू हो गया होगा। जो लोग छोड़ के गए उनका कॉन्ट्रैक्ट क्या शुरू होने वाला है? उनको सिर्फ 15 दिन होंगे, क्योंकि 15 दिन में अगर कुछ नहीं हुआ उनके साइड से, क्योंकि बहुत जन संपर्क में, तो उसके बाद वहाँ पे हम नए चेहरे देना चालू करेंगे। तिकडे निलेश लंके यांच्या पीएला सुद्धा मारहाण झालेली आहे। गुंडागर्दी आहे, सरळ सरळ गुंडागर्दी, आणि गुंडागर्दी कुठेतरी थांबली पाहिजे। आता वेल्ल्यामध्ये जिथं मावळचे काही आमदार आहेत, आमदारांचे काही कार्यकर्ते तिथे पैसे वाटत होते, आता पैसा ज्यांनी शोधला, ज्यांनी या पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करा अशा कार्यकर्त्यांनी जिथं सांगितलं त्यांच्यावरच आता पोलीस प्रेशर आणते। आता हे आम्ही थोडं खपून घेणार आहे, आणि पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा एक गोष्ट आम्हाला सांगायची आहे की 2024ला जेव्हा विधानसभा इलेक्शन होणार आहे तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। गरिबाला, सामान्य लोकांना चूक नसताना सुद्धा जर तुम्ही दबाव तंत्र आणत असताल, अडचणीत आणत असाल, तर आम्ही त्यावेळेस योग्य असं उत्तर इथं तुम्हाला देऊ अशी विनंती इथं सर्व अधिकाऱ्यांना इथं करतो। कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये मनसेने माघार घेतलेले भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर हा निर्णय झाला। आता मनसेला तसं दुसरं काय राहिलेलं पण नाहीये, उमेदवार ते देणार नाहीत आणि दिलेले उमेदवार माघार घेणार, कारण आता ते भाजप बरोबर गेलेले आहेत। भाजप नेहमी छोट्या पक्षाला संपवतं। आता हे राज ठाकरे साहेबांना कसं कळत नाही मला माहित नाही, पण हळूहळू त्यांना जाणवेल, पण कदाचित उशीर झालेला असेल की मनसे सुद्धा भाजपली संपवलेली आहे। अभी कैसे है कि भाजपा में भी कंपटीशन है। भाजपा के एक ऐसा नेता जो अभी सेंट्रल लेवल पे महाराष्ट्र से काम करते हैं, उनको दूसरे राज्य की जवाबदारी दी थी, उस नेता को ऐसा कहते हैं कि टिकट जो विधानसभा का था वो फडणवीस साहब ने कैंसिल किया था, और उस व्यक्ति को अगर महाराष्ट्र की जवाबदारी दी तो फडणवीस साहब का क्या होगा, ऐसा कदाचित वो चर्चा उनके कार्यकर्ताओं में होने लगी। तो परसों का जो था, तो शायद सेंट्रल जो कमेटी है भाजपा की, उनका ध्यान फडणवीस साहब पे जाए, इसलिए उन्होंने कुछ जो भी किया वो किया होगा ऐसा बोलते हैं। और दूसरी बात, ये जो अजित दादा गठ है और शिंदे साहब का गठ है, वो सत्ता में रहते हुए बहुत नीच लेवल का भ्रष्टाचार कर रहे हैं, ऐसी चर्चा है, और 4 महीने में वो भ्रष्टाचार बढ़ेगा, क्योंकि उनको भी मालूम है सत्ता आनी नहीं वाली। अगर ये बढ़ेगा तो फिर बीजेपी के ऊपर वो कलंक आ जाएगा, इसलिए शायद ये भी उन्होंने स्ट्रैटेजी ध्यान में रखते हुए कुछ किया है। अभी आगे के 10 दिन में देखते क्या होता है। एवढं वातावरण बदलतंय, सगळं पोषक होत आहे, अशा वेळी सुप्रियाताईंना मोठ्या रोलमध्ये महाराष्ट्रामध्ये बघण्याची इच्छा नाही का? कारण बॅनर लागत आहेत वेगवेगळे, म्हणजे काँग्रेसचे बॅनर लागत आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे फलक झळकत आहेत। बघा, कार्यकर्ते हे फलक लावतात, कार्यकर्त्यांची इच्छा असते फलक काहीतरी विचित्र लावला, भारी लावला तर बातमी व्हावी, टीव्हीवर बघून अरे माझा फोटो आला वगैरे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय फलक लावले याला काही महत्त्व नसतं, शेवटी नेते हे ठरवत असतात, लोक हे ठरवत असतात। त्यामुळे फलकावर एवढी चर्चा करू नये। सुप्रियाताई मोठ्या नेत्या आहेतच, केंद्र लेवलला त्यांचा जो संपर्क आहे तो फार जबरदस्त आहे सर्व पक्षामध्ये, आणि खूप चांगलं काम येत्या काळामध्ये त्या करणार आहेत। तुम्ही जर परवा बघितलं, दिल्लीला साहेब जेव्हा गेले होते तेव्हा सुप्रियाताईंनाच घेऊन गेले होते, आणि तिथं जी काय हालचाली चाललेल्या आहेत, अजून काय त्यांचं सगळ्यांची चर्चा काही योग्य पद्धतीने चालली असं वाटत नाही एनडीएची। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये काहीही होऊ शकतं, हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं। विधानसभेचे इलेक्शन आता 4 महिन्याला होते आहे, बारामतीमध्ये चर्चा वगैरे आली आहे। अजित पवारांच्या विरोधात 2 उमेदवार फक्त बारामतीमध्ये असतात, की रोहित पवार आणि युगेंद्र दादा। एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, रोहित पवार बारामतीतून उभा राहणार नाही म्हणजे नाही। कर्जत जामखेडला मी सोडू शकत नाही, कारण त्यांनी मला आशीर्वाद दिलाय, त्यांनी मला ओळख दिलेली आहे, त्यांनी मला तिथं संघर्ष कसा करायचा ते शिकवलेलं आहे। त्यामुळे मी कर्जत जामखेडला सोडू शकत नाही, पण इथं योग्य असा उमेदवार पवारसाहेब नक्कीच देतील एवढं इथं सांगतो। तुम्ही जर बघितलं की जिथं नवीन चेहरे दिले जाणार आहेत अशा कुठेही चर्चा तिथं कुणाची उमेदवाराची झालेली नाही। आता मी आमदार कर्जत जामखेडचा आहे, तर तिथं चर्चा माझीच होणार। त्यामुळे इथं आता नवीन उमेदवार देणार आहे तो कोण हे आज सांगता येणार नाही, साहेब नक्कीच सांगतील। बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावर हटवले गेले अशी देखील चर्चा आहे, काही कल्पना दिली नाही। फार चुकीची गोष्ट आहे। म्हणजे तुम्ही नाराज जर होत असाल
तर अशा पद्धतीने तुम्ही काही नवीन कार्यकर्ते नाही तर जे आता काहीतरी कुस्तीकर ह्याच्यातून काहीतरी चांगलं कुस्तीसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या आधी काका होते, म्हणजे श्रीनिवास काका होते, आता युगेंद्र आहे. आता त्याच्यावरून तुम्ही काढत असाल. आता काय 4 महिन्याची गोष्ट आहे. आता सत्ता महाविकास आघाडीची जेव्हा येईल तेव्हा जिथं कुठं अन्याय झालेला आहे आम्ही तिथं नक्कीच तो अन्याय झालेला मनामध्ये ठेवून ज्या काय गोष्टी करायच्या त्या भरून काढू.